नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मस्त असाल. आणि आज आहे गटारी, आणि गटारी आहे तर मी रोहाला चाललो आहे, कारण की आमच्या घरी चिकन आणि मटण आणलं आहे. तो मी काही खात नाही, सो माझ्यासाठी मच्छी आणायला चाललो आहे. तर आता बघूया पुढे, मी दाखवीनच तुम्हाला रोहामध्ये जाऊन. आणि प्रणित झोपलेला आहे आणि तो उठल्यावर तो ब्लॉग कंटिन्यू करेलच. सो भेटूया आपण पुन्हा. आता मी रोहात आलेलो मच्छी घ्यायला, कारण की मी मटण खात नाही, म्हणून इथून टी-मार्ट मधून मसाले घेते आणि जाते मच्छी मार्केटला. तुम्हाला पण जाते. आता आमचा सगळा दिवस झालेला आहे आणि वाट बघतो, कारण आमच्याकडे तर गाईज आताच आम्ही बसमधून उतरलेलो आहे आणि बसमध्ये एवढी गर्दी होती ना की म्हणजे माझा मोबाईल काढायला पण जागा नव्हती. तर चला आता आम्ही घरी जातो आणि घरी जाऊन आम्हाला जाम काम आहे, कारण की जेवण बनवायचं हिला आणि मला, आणि काय काय बनवणार आहोत आज स्पेशली तुम्हाला मी नंतर दाखवेन. सो चला आता आम्ही चालतोय. आणि गाईज मी आताच घरी आलेलो आहे, घरी भिजलेलो आहे आणि घरी येऊन बघते तर काय हा पोऱ्या झोपलाय अजून. तर चला, तो जेव्हा उठेल तेव्हा ब्लॉग तो घ्यायलाच. तर मित्रांनो, आता जस्ट सकाळ झालेली आपली. तर आता पहिला सांगितलेलं जेवण वाढायला. बघूया आता जेवायला काय काय आहे. नुसती भांडी आपटते समजून आहे काय काय आहे रे जेवायला. मच्छी फ्राय, सुरमई, त्याचा रस्सा, चिकन मटन. तुला काय देऊ, चिकन मटन की मच्छीचा रस्सा? मला सगळा पाहिजे, सगळा पाहिजे, सगळा. भात पण देऊ? हां दे, भात पण दे, सगळा ते. आता जेवतो आणि तब्येत बनवतो. किती वाजले काय पाहू शकता, 4 वाजता माझी सकाळ झाली आहे. अरे झोपलो, जाम झोप आलेली. रेडी झालेला आहे. इकडे आहे मच्छी, इकडे आहे मच्छीचा रस्सा, येत आहे काय चिकन, आणि इथं मटण, आणि इथं भाकरी आणि भात. आता मारतो, फोर घेतो, बघतो कसा झाला आहे टेस्ट. काय बऱ्यापैकी. चला काय जेवतो आणि भेटतो. तर जस्ट जेवलो आणि थोडासा बाहेर आलो. मस्त जेवण एकदम भारी झाला, मस्त जेवलो पोट भरून आणि बाहेर आलो. थोडासा डोक्यामध्ये आला की साक्षी आज सकाळपासून उठून ब्लॉगिंग स्टार्ट करते, काय विषय काय नाही. तर तिला जरा एक आपण थोडासा धप्पा देऊ, तर तिच्यावरती थोडासा प्रँक करू. तर माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तिला नाही ना रडवली आजपासून ब्लॉगिंग सोडून देईल, शब्द आहे आपला. चला तर आता जाऊया. ती घरात असेल, तरी करत होती भांडी का तरी धुवत होती. जाऊया. तर मित्रांनो, तर आता आपण घरात आलो. आता तुम्हाला प्लॅनिंग सांगतो. ती आहे तिकडं भांडी बिंडी घासत आहे. तर तुम्हाला प्लॅनिंग सांगतो बघा. तिच्यावरती कसा प्रँक करायचा ना, तर तुम्हाला सांगतो. आता माझ्यात जादू आहे. हे रिंग लाईट दिसते, ह्या रिंग लाईटला मोबाईल लावू, तिला समजणार पण नाही मोबाईल आहे तो. असं प्लॅनिंग करू आणि तिला बोलू की असा इथं बसतो, असं बसतो इथं, आणि आवाज येतो, साक्षी थोडंसं पाणी आण. तर ती पाणी घेऊन येईल. पाणी घेऊन आली ना का ती लगेच निघून जाईल, मला माहिती आहे. लगेच निघून गेली का मग आपण थोडासा पाणी इथं तोंडामध्ये घ्यायचा आणि हा इनो टाकायचा. मग तो कसा फेस सगळा बाहेर येईल. मग तिला वाटेल की असे विषय. त्याला कोण नाही इथं, थांबा जरा. कॅमेरा एकदम सेट लावतो व्यवस्थित. बघा हे रिंग लाईट आहे, ह्या इथं लावतो, असं लावतो आणि ह्याच्यावरती फडका टाकतो. नॉर्मल दिसलो पाहिजे आपण, असं करतो. आणि आता माझा पण एकच मोबाईल आहे, हा दुसरा मोबाईल नाही आहे. आता तुम्हाला दाखवलं असतं. तर मित्रांनो, आता आपला कॅमेरा एकदम सेटअप झालेला आहे पूर्णपणे. आता मी इकडं आता मी इकडं बसतो. आवाज आहे मी सावकाश बोलतो. आता मी इथं बसतो आणि तिला आवाज तो साक्षी रेडी आहेत ना, रेडी आहेत ना.
साक्षी जरा पाणी आहे ना. या तुका चालले रामला. आणि 10 वेळेला आवाज नको दे. मी सिरियल बघते म्हणून सांग. पाणी आणलेलं आता जादू दाखवतो. जादू आहे इनू. तिला वाटतं की मी दुसऱ्या पोरींसोबत बोलते, कॉल बिलवरती, मेसेज वरती, पण ते येतं इकडं 10 वेळा राऊंड मारते. बघा पहिला तर हा इनो पडलेला आहे आणि आम्ही इनोचा कागद दिसायला नको ना, ते लपलं व्हायचे. काला काला अरे मी प्रँक केला तुझ्यावर. अरे प्रँक केला तो तिथे कॅमेरा आला तो बघ. अरे बाबा अरे प्रँक केला. अरे नको रडू नको रडू. अरे नको रडू नको नको रडू रे. पोरगे बिचारे रडते. अरे नको रडू. नाही मरत. मी मारेल या करायला. नाही ना आता डबल नाही बांधणार मी. तर गाईज प्रँक इज सक्सेसफुल. उद्या माझ्या काय काय लागला फेस आलेला का गाईज. चला तर पाहू शकता बघ कशी रडत. हे बघ हे बघा हे बघा उलटी. इनो इनो बोलते सपू बोलते. ए बारके बारके काय रडतस. काय गरज आहे. झालं ओके. अरे झालं ओके. कसा वाटला पण प्रँक कसा वाटला सांग सांग कसा वाटला. प्रँक कसा वाटला. ढेकर यायला लागलं ते इनोचं. पाहिजे ना तुला काहीतरी सरप्राईज. कसा वाटला ते सांग. डोलं पूस सांग कसा वाटलं. सांग सांग सांग. कशी एक पोरगी रडत दे.
झालंय. कसं वाटलं सांग? नाही देख तुम्ही पहिल्यांदा एवढा ब्लॉग घेतला आणि तुम्ही असं केला. छाती डायरेक्ट कळ आली माझी एवढा. छाती फुटली नाही ना? तर मित्रांनो आजचा प्रँक सक्सेस झालेला आहे. एक दिवस रडवी. चल आपल्याला कोण रडवू शकत नाही. बघू ना हे काय केलंस? हे सगळा आता तुला हे सर्व चेंज करायला लागेल. हा? एकदम किती आज खुश होतो आणि रडवले. गटाराच्या दिवशी तुला गटाराने बोलवला. तर गाईज माझी अवस्था बघू शकता किती घाण झालेली, कारण का मी रडल्यावर माझा फेस वगैरे असं जाम वेगळंच बनतं. तर हे बघा हा पोरगा प्रँक करणारा. कसा वाटला काय ते जाऊ दे, तुम्ही काय टाकलं त्यामध्ये? कशात? म्हणजे जो फेस आला ते कसं काय आला? बाबा मी ईस प्यालो विष प्यालो विष. हे बघा विष डबल तिकडे गोदरीवर दिसतंय. उलटी केल्यावर की वाटत? उलटी सोड, घरात जर कोण असतं ना मग समजलं असतं. जादू. वा काय भाई टेक्निक आहे. म्हणून मी जास्त जेवलो ना. थोडा मी जेवणाचं जेवणच बाहेर व्हायचे लपडे त्यामुळं. नशीब घरात कोण नव्हता बोल, नाहीतर आमची दोघांची धुलाईट सोडी पारल्या असत्या. तर काय आता माझा आवाज तुला समजला कसं काय? पण आवाज आला. मी असा का आवाज आला? मी कॉलवर बोलत होतो. मी बघू दे मी कसला आवाज येते मैत्रिणीशी बोलता बोलता. तर बघता येतं ह्यांनी इकडं कांड करून ठेवलेलं. समज मी मेलोच असतो. हेड पागल. बरा झाला गाईस, घरी कोण नव्हता, नाही तर हांडी भांडी सगळ्या फुटल्या असत्या. बोललास हे काय नवीन प्रकार. तर ठीक आहे गाईस, तर आजचा ब्लॉग कसा वाटला? आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्या भेटीसाठी येत राहतील. तोपर्यंत बाय बाय गाय.